ज्याच्यामध्ये इतकं निर्विवाद प्रचंड बहुमत मिळालेलं आहे। आता हे EVM किंवा हे असलं काही जे काढलं जातं हा खरं तर रडीचा डाव आहे। मी महाविकास आघाडीमध्ये काम केलेला एकेकाळचा कार्यकर्ता आहे। या निवडणुकीच्या EVMला दोष देण्यामध्ये काही अर्थ नाही। लोकसभेला EVMनी 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या, त्यावेळेस EVM खूप चांगलं होतं। पण हो जाणार, निघालो 1:30 वाजता जाणार मी, मुख्यमंत्री दिलीपराव। तर ऐका ना, त्याच्यामध्ये 31 ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस EVM मशीन खूप चांगली होती आणि इकडं मात्र असा निकाल लागला हा, त्यावेळेस EVMला दोष द्यायला सुरुवात केली। ठीक आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला, युतीला, पक्षाला, त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा अधिकार आहे। पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे, त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल, तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल। ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे। परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय, आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे। याला काही अर्थ नाही, कारण सुरुवातीला हे सगळे आत बसले होते, परंतु नंतर आमच्या 8-10 लोकांच्या शपथ झाल्यानंतर एकदम अचानक मी शपथ घेऊन खाली उतरताना काहींदा विचारलं, पण कारण ते मी उतरताना ते नेमके बाहेर निघालेले होते। म्हणलं काय कुठं चाललंय, ते म्हणले नाही असंच चाललं। मी आत्ता काहींना त्यांच्यातल्या विचारलं, ते म्हणले हो आम्हाला सांगितलं की आज आपण शपथ घ्यायची नाही, काही नवीन स्ट्रॅटेजी आहे। कोण म्हणतंय EVM करताय, कोण म्हणतंय अजून एक कुठला तरी मुद्दा त्यांनी काढलेला आहे। इन्कम टॅक्सचा काढला त्यांनी मुद्दा। ते म्हणतात की तुम्ही सोबत गेलात भाजपसोबत म्हणून इन्कम टॅक्स दिलासा मिळाला, आम्हाला दिलासा नाही मिळाला, मला तुरुंगात टाकून संजय राऊत टीका करतायत। प्रफुल्ल पटेलांना मिळाला, सगळ्यांना इतर याला काही अर्थ नाही। इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस, आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसाला लागत नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते। चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो। या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या, आम्ही आमची भूमिका मांडली। आता ह्यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, ह्यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही। मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो, तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती। आज हा निवळ तो यावेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका, जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो, आणि मी तो न्याय मागत होतो। आमच्या वेगवेगळ्या कंपनी